आज आम्ही चाललोय हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प बघायला, जिथे सेवा, माणुसकी आणि निसर्ग एकत्र श्वास घेतात. रात्र तर खूप झाली होती, पण इकडची शांतता काहीतरी बोलत होती, हे नक्की. पण काय, आपलं मन शांत असेल तर कळेल ना. जसं आम्ही त्या प्रकल्पावर पोचलो, तशी आमची एक्साइटमेंट एकदम वाढली होती. आणि त्यात आम्हाला कळलं की डॉक्टर प्रकाश आमटे आमच्या समोरच बसलेत. पण आम्ही त्यांना भेटू शकत नाही, कारण ते आम्हाला सकाळी भेटणार होते. बॅगा वगैरे ठेवून आम्ही ताबडतोब जेवणाच्या हॉलकडे पोचलो, कारण जेवणाचा टाईम लिमिटेड असतो तिकडे. तिकडची जेवणाची पद्धत अतिउत्तम होती. जसं की स्वतःच्या हाताने प्लेट घ्यायची, जेवण वाढून घ्यायचं. जेवण झाल्यावर ती प्लेट स्वतःच्याच हाताने स्वच्छ करून जागेवर ठेवून द्यायची. मग आम्ही सगळ्यांनी आपापल्या प्लेट्स घेतल्या, आपल्याला जे जे हवं आहे ते जेवण आपल्या ताटात वाढून घेतलं आणि जेवायला बसलो. तर बघूया आता आपण ह्या जेवणामध्ये काय काय होतं ते. कोशिंबीर, माठाची भाजी दिली आहे, मुगाची भाजी कडधान्याची, कांदा, लिंबू. हे माहीत नाही आहे, उकडीच्या तांदळाचा भात आहे. हा साधा भात आहे आणि चपाती आहे. आणि हे जेवण खरंच खूपच सुंदर होतं. पोट भरणारं नाही तर मन भरणारं पण होतं. कसं लागतं बाबू जेवण? छान आहे. कृपया अन्न वाया घालू नये अशा पाट्या इथे जागोजागी लागल्या होत्या. हे सर कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्हाला उद्याची या दिवसाची थोडीशी माहिती देत होते. चहा कॉफी नाश्ता झाला की 8 वाजता सगळ्यांनी इथे जमायचं. त्यावेळेस मिस करू नका. 8 वाजता भाऊ आणि वहिनी इथे येतात आणि त्यांच्याशी ओळख गप्पा होतील 9 वाजेपर्यंत. तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही त्यांना विचारू शकता. इंटरव्ह्यू देतात ते. व्हिडिओ काढू शकतो. इंटरॅक्शनच चालतं 1 तासभर. तुमचे काही प्रश्न असेल किंवा तुम्ही इथली माहिती थोडी देतात. या प्रकल्पाविषयी काही तुमचे प्रश्न असतील तर ते गप्पा करू. फक्त बोलताना त्यांच्याशी थोडं मोठ्याने बोला. आणि इथून बाहेर पडताना तुम्हाला आम्ही ग्रुप फोटो काढून देऊ, तुम्हाला फोटो असेल तर. आणि त्यानंतर प्राणी स्वतः प्रकाश भाऊ दाखवतील. फक्त प्राणी बघत असताना प्राण्यांचे फोटोग्राफ्स काढणं नाही का? तिथे अलाउड नाही. बाकी ठिकाणी तुम्हाला काढता येतील, फक्त प्राण्यांकडे अलाउड नाही. आणि प्राणी दाखवताना बऱ्याचदा प्रश्न पडतो लोकांना की दात काढले का नख काढले. भाऊ ज्या पद्धतीने दाखवतात तर आम्ही इथे सूचना करतो, पण तिथे गेल्यावर लोक विचारतात दात काढले का नख काढले. असं विचारायला तर प्रकाश भाऊंचा प्राणी दाखवण्याचा रस निघून जातो, कारण कुठल्याच प्राण्याचं काहीच काढलेलं नाहीलाच असतो. ते आज पिंजऱ्यात पूर्वी ते मोकळेच होते. आणि प्राणी झाले की मग आमचे जुने कार्यकर्ते मनोहर टेम्पलवर आहेत, ते तुम्हाला शाळा, दवाखाना सगळं प्रकल्प दाखवतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सकाळी 7 वाजता नाश्ता केला, आवरलं आणि त्या हॉलमध्ये जाऊन बसलो. आता आम्ही मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्टमध्ये काय आहे? लाईस. आम्ही तिकडे पोचल्यावर असं आय कार्ड आम्हाला सगळ्यांना दिलं होतं. आम्ही टाईमच्या आधीच तयार होऊन इकडे बसलेलो, वाट बघत कधी ते येत आहेत, आम्ही त्यांच्याशी कधी भेटतोय आणि कधी प्रश्न विचारतोय. त्यांनी येतात सगळ्यांना पर्सनली तुम्ही काय करता, कुठून आलात, कोण कोण आलाय, हे सगळं विचारून प्रत्येकाशी ओळख करून घेतली. जसं आम्ही तिघी बहिणी गेलो होतो, तसंच ह्या तिघी पण बाजूला ज्या बसल्यात त्या पण तिघी बहिणी आणि त्यांचे मिस्टर, अशा 2 फॅमिलीज आल्या होत्या. महारोगी सेवा समिती बरोबर संस्थेचं नाव ते. पण ते बाबांनी त्याच वेळेला विचार केला होता की हे लेबलिंग आता जसं टॅबू आहे आता, खरं तुम्ही नाव घ्यायचं व्यंगाने नावं नाही घेऊ शकत. लंगडा आहे किंवा आंधळा आहे असं न म्हणता डिफरंटली एबल, दिव्यांग हा आणलाय शब्द. म्हणजे
पण इंग्लिशमध्ये म्हणत ते डिफरंटली एबल. हां, तर ते बाबांची दूरदृष्टी खूप होती. तर तेव्हा त्याने त्या आनंदवन नाव प्रसिद्ध, त्या नावाने जगात प्रसिद्ध झालं. आता संस्थेचं नाव काहीतरी पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी, आरोग्य सेवा समिती. आणि त्यावेळेला गरज होती, म्हणजे लोकांना कळावं की महारोग्याचा दवाखाना करणं ते वाळीत टाकलेले होते. पागलखानाच म्हणायचे त्यावेळेला, आता नाही पागलखाना म्हणत. मेंटली चॅलेंज म्हणा किंवा असं काहीतरी. ते एवढ्या आपुलकीने त्यांच्या कामाबद्दल माहिती सांगत होते आणि आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही एवढ्या कमी क्राऊडमध्ये बसलेलो. बेसिक फरक आहे. आणि बाकीचे डिफॉर्मिटीजचे लोक होते त्यांनाही जोडले. अंध अपंग ते सुद्धा तिथे म्हणजे सगळेच जवळपास राहिले होते आदिवासी. मग तिकडे मिळायला ब्युरोक्रेसीमध्ये तुम्हाला येणं तुम्ही असा सरकार उत्तरच देत नाही. सरकारच्याकडून 3 वर्ष लावले. घेणं 3 वर्ष लावले तर फायदा झाला माझं. आमचं लग्न झालं, नाहीतर आमचं लग्नच नसतं झालं. हिचा काही संबंध नव्हता आदिवासींशी. जागा दिली नाही. ज्यांना वेळ असतो तेच मोबाईल वापरतात, जे बिझी असतात त्यांना वेळ नाही. असं आम्हीच विचार करायला लागलो. पहिल्यांदा मला वाटलं होतं की आपण एवढं सगळं सोडून आलो आणि लोक आपल्याकडे येतील. त्यांच्यासाठी तुम्ही लोक नवीन येतच नव्हते तेव्हा असा विचार करायला लागलो हो. की त्यांनी हे नवीन माणसावर विश्वास का ठेवावा. आणि आता आपण एक आपलं स्वखुशीने याचं काम सुरू करू. ते व्हिडिओमध्ये आता सुरू झालो आम्ही. आता 52 वर्ष झाली. भाषा नसतील लोकांशी काही संपर्कच झाला. पण त्यांना पहिल्यांदा इंजेक्शन दिलं असेल तर ते पळून वगैरे नाही गेले. पळून जायचे. पैसे फक्त औषधाला. अरेंज कशा केल्या हा, औषधाची पेटी आणायची. तेव्हा औषधं स्वस्तही होते. आनंदवनात सांगून द्यायचे तिकडे जाऊन काय करायचं. पण बाबा वगैरे जायचे, त्यांना ते काळजी असायची. ते त्यांना तितकं गिल्टी होतं त्यांना की पण ते आपल्या नवीन पोराला लग्न झालं असेल तर खायला घरी काही जायचं मिळत असतं ना, ओढ थोडीशी. आपण सगळं चारित्र्यावर करतोय. आपल्याकडे नातवंड झाल्यावर आणखी काळजी की त्यांना काही खायला वीज नाही म्हटलं असं याच्यात राहणं किंवा बाळणपणात तिला हिरव्या भाज्या नाही, मग नुसतंच आपलं. तर असं सगळं काळजी राहायची त्यांना. ते जसं पावसाळ्यात पण हे म्हणून आपल्या शाळेमध्ये जास्त प्रेफरन्स आहे आदिवासींच्या. आता त्यांनाही कळायला लागलं. ते म्हणतात आम्हाला चांगलं शिक्षण पाहिजे. त्या शाळांमध्ये आम्हाला नाही घालायचं मुलांना वगैरे. म्हणजे त्यांची डिमांड होती. आम्ही म्हटलं तुमच्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे, तुम्हाला कशाला पाहिजे दुसरी शाळा आहे. म्हणे शाळा आमच्या गावात, पण आम्हाला मुलांना शिकवतच नाही, काही टीचर्स राहत नाही आणि फक्त पोटावर मुलं राहतात आणि मुलांना एकही काहीच येत नाही आमच्या मुलांना. आणि तुम्ही काही तुमच्या शाळेत सगळी मुलं घेत नाही म्हटलं. 28 किलोमीटर आहे आणि इंटेरियर मध्ये गाव आहे. तर तिथे रस्तेच नसतात पावसाळ्यामध्ये, त्यामुळे आपण शाळा बंद ठेवतो. जायलाच नाही रस्त्यात. तोडता येतात तुम्हाला आणि त्याच्या व्हिडिओ बनवता येतात. एकदा जून झाले की नाही जाऊन. मग तेव्हा ते आदिवासींच्या हक्कासाठी लढतोय आणि त्यांचं पण इंटेन्शन तेच आहे. त्यामुळे ते क्लॅशेस व्हायचे कारण. आता तुम्हाला संधी आहे. काही जण सरेंडर झाले त्यांना विचारू शकतो मी यांना त्रास का नाही दिला. बाकी सगळे लोक घाबरतात. आता पण आहेत का? आता सरेंडर झालं. चीफ जो मुख्य होता तो सरेंडर झाला. मग करोना इकडे बिलकुलच नाही, कोणाला एकाला पण नाही झाला. काय करोना झाला पण कोणी झाला, पण तिथे दुष्परिणाम नाही झाले. सिरियस नाही झालं कोणी. आरटी एक तर काय काय लिमिटेड म्हणजे लांब लांब वस्ती आहे, त्यामुळे ते फार पसरत नव्हता. त्या तिथे होऊन जायचं. पण तुमच्यापर्यंत कोण एखादा पेशंट आला, 40 तुम्ही काय मुलं केलं? आम्ही सगळे पॉझिटिव्ह आलो होतो. आम्हाला सगळ्यांना होऊन गेला कोरोना. काही आम्हाला पण काहीच नाही झालं खरं सांगायचं. आम्हाला सिम्पटम्स नाही काही, फक्त पॉझिटिव्ह. टेस्ट केली तर पॉझिटिव्ह. सगळ्या शाळेच्या हे तुम्ही वसतिगृह वगैरे हे कसं मॅनेज केलं इतकं तेव्हा crowd? कसं मॅनेज केलं? तुमच्याकडे क्राऊड आहेत ना, मुलं आहेत ना. मग झाला होता 40 मुलांना झाला होता. आणि मग त्यांना आम्ही आयसोलेशन वॉर्डवर ठेवत, पण त्यांना काही म्हणजे सिम्पटम्स काहीच नव्हते. तर ते म्हणून का पागलपण आहे म्हणे, आम्हाला बंद करून ठेवतात. आम्हाला काहीच होत नाही, काही नाही, ताप नाही, काही नाही.
शाळा खूप वगैरे राग बंद येतो झाल्या त्यांना, तर उगीच बंद शाळा करून बंद ठेवलं झाल्या. आपल्याला. नाही, इकडे काय फरक नसेल ना, पण इथे कुठे शाळा शाळा बंद तर वगैरे. बंदच. शाळा चालू होत्या. शाळा चालू शाळा होत्या. चालू झाल्यावर म्हणजे काही दिवस तर बंदच होत्या शाळा. हा. पण शाळा सुरू झाल्यावर नाही, पण काही त्यांची जण पॉझिटिव्ह शाळा आले. इन हाऊस आहे ना, त्यांची इनाऊन्सच आहे ना, आपलंच आहे सगळं. इकडेच ना सगळं. नाही पण तरी गव्हर्नमेंटचे हे असतातच. सिरियस फारच कमी झाले, म्हणजे कोणालाच नव्हतं फार त्रास. इथे झाले झाले सगळे, म्हणजे- कोरोना झालं, हे झालं, पक्ष आणखी काही ते राहिलेले प्रश्न झाले. आणि हा माझा शेवटचा प्रश्न, आम्ही म्हणजे तुम्ही ज्या वयात हा. ज्या 1973 किंवा त्या 72 मध्ये तुम्ही सुरुवात केली, जोरात. तर त्या वयामध्ये ही प्रेरणा तुम्हाला बाबांकडून मिळाली आणि तीच प्रेरणा तुम्ही तुमच्या मुलांना देताय. तर आम्हाला माहित नाही त्याने सांगायला पाहिजे. पण आम्हाला एखादा संदेश द्यायचा पण असेल त्यांची तर तयारी आहे की मला हेच फॉलो करायचे, ती त्यांची तयारी आहे किंवा त्यांच्या मुलांची तयारी असेल. तर हे सगळं काय, म्हणजे एखादं काहीतरी पॉइंट असेल, एखादी गोष्ट असेल जी हे प्रवृत्त करण्यास भाग एखाद्याने नाही पडते. होत, एखाद्या पॉईंटनी. तुम्ही आयुष्यात कसं वागता त्याचे उदाहरण आपल्या मुलांपुढे पहिलं असतं, बरोबर. कारण ते घरीच असतात. तुमच्या जर वागण्यात विसंगती दिसली त्यांना, बरोबर. तर ते नॅचरली त्यांच्या परिणाम पहिल्यांदा तर आई वडील आदर्श असतात मुलांचे, अगदी अगदी आणि ते त्याला फॉलो करायचा प्रयत्न करतात लहानपणी, बरोबर. नाही का. आणि त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की इकडे वेगळं बोलतात आहे आणि इकडे वेगळं वागतात आहे. याचा परिणाम होतो त्यांच्यावर. कारण आजकाल डॉक्टर म्हणजे हा, मग ते परिणाम टाकसाळ आहे. होतात, ते परिणाम हो. होतात. म्हणजे फक्त पैसे 200 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, तर हा, ते खूप पैसे कमवतात आजकाल आपण डॉक्टर. कसं वागतो याचा परिणाम होऊन खरंय. पुढची पिढी तयार होते. ते असं एखादा मुद्दा नाही हा, जसं आपण सांगून त्याने हे कामाला लागले असं नाही होत. ते आतूनच पाहिजे. आतून पाहिजे. बरोबर. आता 3 पिढ्या तर झाल्या, आता ते 50शीला आले मुलं आमचे, बरोबर. आणि आता त्यांच्या एका मुलाला मेडिकल ऍडमिशन मिळाली आहे, पहिला नातू. तर त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं आहे. कारण तो लहानपणापासून इथेच वाढला. पण मुलं बाहेर जातात तेव्हा हा, बाहेरचं सगळं- किती सगळं किती काय आहे ना, हो. हो, आहे ना. डिस्ट्रॅक्शन भरपूर आहे बाहेर. त्याला सगळं हे दुसरं करायचं दुनिया, का ते. अदरवाईज सगळी दुनिया माहीत असते आता. हा. याच्यामुळे तर त्यांचं ज्ञान प्रचंड ज्ञान आहे. आम्हाला ज्ञान आहे सगळ्यांचं, आम्हालाच काही नाही ज्ञान असं वाटतं. मग त्यातनं ते कसं फोकस राहतात. मेडिकल बरोबर त्याला जगामध्ये काय चाललं, पुतीन वगैरे काय करणार आहे इथे आल्यावर हा. ते सुद्धा माहिती आहे. माहित असतं. हा, म्हणजे आणि त्या आणि शेकोटी ट्रम्पला काय वाटलं त्याच्यामुळे. हे आम्हाला आत्मांकडून कळतं. तुमच्या याच्यावर पाठवलंय, वाचून घे, आजी वाचून घे, आजोबा वाचून घे. पण त्याने काय करावं पुढचं ते ते ठरवलं. ठरवतील. आता एक नातू 11वीला आहे, एक नातू 10वीला आहे, आणि नात आहे ती खूप लहान आहे, ती 5वीतच आहे. इथे शिकतात. ते सगळे इथेच शिकले. आता पुढे गेले 2 जण. आता हा यंदा 10वीला आहे, आता पुढच्या वर्षी कुठे जातो माहिती नाही. पण झालेच सगळे डॉक्टर. म्हणजे ते त्यांना लहानपणापासून ते पाहिल्यामुळेच वाटलं असेल की आपण डॉक्टरच व्हावं. नाही, गरज नाही, जास्त असं काही आहे. नाही, असं काही नाही. पण ते झाले डॉक्टर. अजून त्यांनी काही ठरवलेलं नाही. त्यांना विचारलं तर काय होणार आहे, लहान नाही. खूप वेळ आहे अजून. आतापासून कशाला विचार करायचा, उगाच डोक्याला त्रास नको म्हणून. आता 10वी झाली, पुढे भाऊ अजून नाही ठरवलं. आमच्या मोठ्या नातवाने आता ठरवलं 10वी नंतर मेडिकलला मी प्रयत्न करतो. मग नीटचे क्लासेस लावले. मग त्याला अमरावती मेडिकलला झाल्यानंतर फर्स्ट MBBS चांगल्या मार्काने पास झाला. चांगले दुसरं मार्क, आता 71% 11वीत आहे. मार्क मिळाले त्याला. झालं ते? झालं. तर त्यांना आंघोळीला गरम पाणी वगैरे कुठं बाहेरच्या ठिकाणी कुठेच मिळत नाही. मिळत राहत नाही. मग आमची विद्यार्थी सांगतात ना, भयंकर ठिकाणी काय काय घेतात ते खेळत नाही.
फक्त पण मग ती लोक ह्या शाळेत येतात. हो येतात. आणि जे मुलं इथे शिकले त्यांचं पहिलं प्राधान्य कसं आहे या शाळेला. बरोबर कारण त्यांनी बाहेरच्या शाळेची परिस्थिती पाहिली, इथल्या शाळेची पाहिली. तुम्ही आता लहानपण ते मुलं बघितली असेल तुम्ही, बरोबर लहान लहान मुली नाश्ता करताना बघितले असेल तुम्ही, इतक्या चुनचुनीत आहेत एकदम ऍक्टिव्ह आहे सर. गुड मॉर्निंग सर, कुठून आले मॅडम वगैरे ते विचार करतात ते. तर ते पहिलं बाहेरच्या कुठल्याही शाळेमध्ये जा तुम्ही, सगळा खर्च फक्त तुमच्या विजेतेच्या डोनेशनमधून चालतो. सरकारची कुठलीही मदत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की फॉरेनची मदत वगैरे. असेल चेस वगैरे खेळायचं असेल त्या ठिकाणी, म्हणजे खेळातून शिक्षण, अच्छा. खेळातून शिक्षण याप्रमाणे नाही की हा चेस आहे, लुडो आहे, नंतर व्हिजिटर जास्त कोणत्या दिवशी येतात? हा? व्हिजिटर विजिटर कोणत्या दिवशी गर्दी शनिवार रविवार जास्त जास्त असते गर्दी. शनिवार रविवार जास्त. हा, कारण आज एवढंच आहे ना अजून शनिवार रविवार जास्त. जास्त असतात. राणीमित्र, नेगल भाग 1 भाग 2 आणि निघाल नंतर समिधा, हे जे पुस्तक आहेत घेण्यासारखी वाचण्यासारखी आहेत. नाही नाही काय समजलं. निवा पेदिल बातल म्हणतात, म्हणजे तुझं नाव तिच्या काय हातात आहे? आहे. तुझं नाव काय आहे? हा, निवा पेदिल निवा बातल पेदिल म्हणतात. बातल. निवा चालूच आहे बाळा. पेदिल बातल बातल म्हणतात, म्हणता. म्हणजे तुझं नाव काय काय आहे? आहे? या लोकांना संगीत खूप प्रिय आहे. आदिवासी लोकांना कुठल्या भाषेत असलं ते कानावर संगीत पडले की त्यांना बरं वाटतं, ते गुणगुणायला लागतात. त्याचा फायदा घेऊन दुकानात कोणतंही काम त्याला कशाने आला बसण्याला तुझ्या तिकीट असेल काय म्हणे तिकीट दाखव म्हणे, तिकीट दाखवली, तू किती पैसे दिले बाबा, इतके दिले, परत घेतले का नाही घेतले, का नाही घेतले मला माहित नाही. त्यांना मागलं माहित नव्हतं, त्यांना फक्त देणे पुढे पुढे समजलं तुम्हाला. त्यांना मागणं माहित नव्हतं आणि त्यांना देणं माहित नव्हतं. पण आता एक फायदा असा झाला की गेट जवळ असल्यामुळे वापसी गाडी जेव्हा वापस आली तेव्हा त्याचे पैसे वसूल करून दिले. हो आणि हा मेसेज गाव परत भाऊने माझे पैसे परत दिले. हा, विश्वास. हळूहळू विश्वास येईल. आणि मग लोक यायला लागले बाबा, आमच्या पण मदत होत गेली पण लोक जुळत गेली. तुमचं नाव काय विचारलं ना? तुमचं नाव काय? तुझं नाव मी हा, माझं नाव मनोहर यंपलवार. मनोहर आहे. सांगतो मनोहर यंत्रवार. हा. काल भेटलो. चला पुस्तक विक्री केंद्र. पुस्तक विक्री केंद्रामध्ये आपण जात आहोत. तर सगळ्यांनी शांतता ठेवायची. इंग्लिश मीडियम. नवी पिढी नव्या वाटा. आता मी लाईव्ह वाचेल. मग आम्हाला ते अवॉर्ड रूममध्ये घेऊन गेले. अवॉर्ड रूम इतका मोठा होता आणि इतके बक्षिसं तिकडे होती की त्याचा 1 तासाचा व्हिडिओ बनेल. त्यासाठी हा फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ बनवला आहे. आपण लाईव्हमध्ये खूप वेळ वाया घालवतोय, पण थांबून माणूस होणं विसरलोय का? इकडे येऊन एक जाणवलं,
आपण खूप गोष्टी घेतोय पण देणं विसरलोय. हेमल कसा आपल्याला देणं शिकवतं. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी गप्पा मारताना हे जाणवलं, सेवा फक्त काम नाही, ती एक जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे. त्यांचं बोलणं शांत आहे, पण विचार फार खोल आहेत. एकदा तरी हेमल कसाला भेट द्यायलाच हवी. फक्त फिरायला नाही, तर आपल्या आतल्या स्वतःला शोधायला. मग तुम्ही कधी करताय शोध सुरू स्वतःचा? हरवले आभा